स्वागतम सुस्वागतम. शंभूराजे सेवाभावी संस्था संचालित शंभूराजे मित्र मंडळ राजेगुरु पैलवान विनोद भाऊ पगडे युवा मंच मरकळ रोड आळंदी देवाची उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. शुभ कार्याच्या संकल्पनांना निर्विघ्नपणे सिद्धीला नेणारे मंगल मूर्ती श्री गणराय व परकीय जुलमी सत्तेपासून महाराष्ट्र भूमी मुक्त करणारे स्वराज्याचे संस्थापक श्री श्री छत्रपती शिवराय व अखिल विश्व बंधुत्वाचा सन्मार्ग दाखविणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस विनम्र अभिवादन करून मंडळ यंदा आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने 27व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. दरवर्षी मंडळ सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक विषयांवर समाज प्रबोधनपर देखावे सादर करीत असते व मंडळ सामाजिक कामात अग्रेसरही असते. मंडळाने यावर्षी सादर केलेला भव्य दिव्य देखावा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त सविनय सादर करीत असलेला देखावा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात रमले. ते एक कुलीन ब्राह्मण होते. विठ्ठलपंत व त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांना 4 अपत्ये होती. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता अशी त्यांची नावे होती. लहान वयात 4ही भावंडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले. त्याचबरोबर आपल्या आई वडिलांकडूनही चांगले संस्कार मिळाले. पण एकदा संन्यास धारण करून पुन्हा कौटुंबिक जीवन सुरू करणे हे समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे अलंकापुरीतील काही विकृत लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी जलसमाधी घेऊन देहांत प्रायश्चित्त केले. पण काही विकृत लोकांचे अजूनही समाधान झालेले नव्हते. हे एक बरं झालं, गावाला लागलेली विठ्ठलपंत नावाची कीड कायमची नष्ट झाली. अहो पण त्याचा काय उपयोग? त्यांच्या मागे त्यांच्या खुणा अजूनही तशाच आहेत ना. सविस्तर सांगा हो, खुणा म्हणजे काय? अहो विठ्ठलपंतांची ती देवती पोरं, त्यांचं काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. मी सांगतो काय करायचं ते. असं करा, इकडे या, इकडे या. हे बघा, अहो कितीही झाली तरी ही संन्याशाची पोरटी. आपण यांना गावात येऊच द्यायचे नाही. आणि दुसरी गोष्ट, भिक्षा मागायला येतील, अख्ख्या गावाने यांना भिक्षा सुद्धा द्यायची नाही. वाळीत टाकायचं ह्या पोरट्यांना. मग बघू काय करतायत ते. कमी वयातच आई व वडील गेल्यामुळे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई पोरके झाले. या भावंडांना कोणी भिक्षा देईना. असेच दिवसा मागून दिवस जाऊ लागले. एके दिवशी ज्ञानदेव भिक्षा मागायला गावात गेले असताना, ओम भवती भिक्षाम्य देहि, ओम भवती भिक्षाम्य देहि. हे कार्ट्या आलं सकाळी सकाळी भिक्षा मागायला. का रे कार्ट्या, तुला माझंच घर मिळालं का सकाळी सकाळी भिक्षा मागायला? अरे कार्ट्या, तुम्ही सर्व का नाही मेला तुमच्या आई बापा बरोबर? थांब तुला दाखवतोच आता. असे म्हणून ज्ञानदेवांना त्यांनी मारले. मग गावकऱ्याने जवळच असलेला चिखल ज्ञानदेवांच्या अंगावर टाकला. दुःखी, खिन्न, संतप्त भावनेने ज्ञानदेवांनी गावकऱ्यांना नमन केले व आपल्या कुटीकडे निघाले. गावातून जाताना इतरांनी त्यांना चिडवले, त्यांना दगड आणि चिखल मारले. इकडे चिमुकली मुक्ता व सर्व भावंडे त्यांची वाट बघत होते.
ज्ञानदेव तडक आले आणि आपल्या कुटिकेत जाऊन कुटिकेची ताटी लावून घेतली व ते ध्यानस्थ बसले. तेव्हा सोपान काका निवृत्ती दादांना म्हणाले, निवृत्ती दादा, ज्ञान दादाला काय झाले? त्याने ताटी का लावून घेतली? सोपाना, काही कळत नाही काय झाले ते. ज्ञानाला याआधी असे कधीच पाहिले नाही. हो ना, नेवसेल ज्ञानदादाला. मुक्ते, ज्ञाना आत्मक्लेशामुळे ताटी लावून आतमध्ये ध्यानास बसला आहे. तो कधी बाहेर येईल ते काही सांगता येत नाही. पण संपूर्ण जगाला आज ज्ञानदादा, ऐकलंस का रे? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदादा, ज्ञानदादा, ए ज्ञानदादा. दादा, कुणाचे बोलणे असे मनावर घेऊ नकोस रे. त्यांना क्षमा करून टाक बघू. या सर्वांपासून विरक्त होऊन दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नकोस. या मायेत न अडकता तू तुझे समाज प्रबोधनाचे विषादा ताटी. थकले रे मी आता. उघडतोयस ना ताटी? हळव्या झालेल्या मुक्ताईने ज्ञानदेवांना सगळ्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला व अखेर ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले. मुक्ते, तू माझी उद्धारकर्ती झाली आहेस. तू मला संतांच्या ठाई नेऊन निर्गुणाची आठवण करून दिली आहेस. मला आता विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात आध्यात्मिक कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंच्या ध्येय स्वप्नांची जाणीव होते. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. तेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना